हॅलो, नमस्कार. काही लोकांचा ना खूप खांदा दुखतो, म्हणजे खांद्यामध्ये कळ मारते किंवा इथे कळ मारते. बरेचदा तो काम करणारा हात पण नसतो दुखत. म्हणजे काही लोक सांगतात की मी डाव्या हाताने काम नाही करत, पण माझा डावा हात खूप दुखतो. मग ते असं आहे का की काहीतरी शिरेला माझ्या झाले किंवा काय झाले? फक्त 2-3 सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे, पण त्याच्या आधी फक्त 2 मिनटं ऐकून घ्या. दुखतोय हात, तर त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खाणार. डॉक्टरकडे गेलात तर तो पेन किलर देतो आणि गोळ्या देतो. त्याच्यामुळे काय होतं, जोपर्यंत गोळ्या चालू असतात तोपर्यंत ते बरं वाटतं. पेन किलरचं इंजेक्शन घेतलं की ते दिवस तेवढे बरे जातात, परत 2-3 दिवसानंतर परत तेच सुरू होतं. जर कुठलंही दुखणं दुखतं आहे ना तुमचं, तर पहिली गोष्ट तर काय करायची, तर त्याला शेकवायचं. एक तर तुम्ही जाड्या मिठाने शेकवा किंवा तव्यावर फडकं गरम करून हळूहळू त्यांच्यानी शेकवा. पाण्याच्या पिशवीने शेक घेतलात खरंच फरक पडत नाही. तुम्हाला खरंच माहीत नसेल की कसा शेक घ्यायचा, कमेंट करा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. मी फक्त 2च व्यायाम प्रकार सांगणार आहे, ते नक्की करा. आणि शेक घ्या हाताला. बर्फाचा शेक घ्या. एक दिवस गरम शेक घ्या. आणि तो गरम शेक नुसत्या गरम पाण्याच्या पिशवीचा न घेता तव्यावर मस्तपैकी फडकं गरम करून त्याचा शेक घ्यायचा, किंवा वाळू किंवा जाडं मीठ मस्त पोटली करून तव्यावर शेकवायची आणि त्याच्याने शेकवायचं. इथे दुखतं आहे, मग फक्त इथेच नाही शेकवायचं, चारी बाजूनी शेकवायचं. नक्की कमेंट करा जर माहीत नाही आहे शेक कसा घ्यायचा. आणि फक्त 2 व्यायाम प्रकार करायचे. दुखतं आहे म्हटल्यावर खूप गरगर आपल्याला हात फिरवायचा नाही आहे, कारण आधीच दुखत असतो. लोक तर सांगतात मी हात इतका पण वर नाही करू शकत, म्हणजे मी खाली हाताने काम करतो फक्त, पण हात वर उचलायची वेळ आली की माझ्या खूप दुखतं. तर काय कराल? आता हात वर तर उचलवत नाही आहे आपल्याला, पण आपला हात मागे जातो आहे आणि पहिल्याच वेळेला तुमचा हात जास्त मागे पण जाणार नाही. तर काय करायचं आहे, मस्तपैकी सरळ उभं राहायचं आहे. थोडंसं पायात अंतर घ्यायचं, म्हणजे पडणार नाही आपण. मी मागून दाखवते तुम्हाला. हात जेवढा मागे जाईल तेवढा घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने त्याला व्यवस्थित पकडायचं आहे. कारण दोन्ही हात दुखत नसतात, एकच जास्त दुखत असतो आणि एक थोडा कमी दुखत असतो. जो हात दुखतो आहे त्याला दुसऱ्या हाताने व्यवस्थित पकडून घ्यायचं घट्ट. जर नाही पकडता आला तर एवढं खाली पकडता आला तर एवढं पकडायचं आहे. एवढं पकडायचं आणि सावकाश तुम्हाला कमरेतनं खाली जायचं आहे. सावकाश खाली जायचं आहे, वर यायचं आहे. जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. हळूहळू तुम्हाला पूर्ण मस्तपैकी असा हात गच्च पकडता आला पाहिजे आणि हात आपले ताठ होतात. आणि मग आपल्याला खाली जायचं आहे सावकाश आणि सरळ व्हायचं आहे. जर तुम्हाला हे पण जमत नाही आहे, कारण कधी खरंच नाही जमत, इतका दुखत असतो हात की एवढं जमणारच नाही, मग काय करायचं आहे? मग आता हात तर आपला वर पण जात नाही आहे. हात दुमडून घ्यायचा, सावकाश वर जायचा प्रयत्न करायचा. जितका जाईल तितका आणि हळूच ह्या हाताने त्याला मागणं ओढायचं आहे. एवढा तुमचा हात वर येणार नाही दुखतोय तर एवढाच येईल. वर ओढायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश खाली करायचं आहे, एकदम सावकाश. जितकं सावकाश कराल तितका तुम्हाला फरक पडेल. दुखतंय तर असं नाही की गरागर हात फिरवायचा आणि मग त्याला फरक पडेल, अजिबात पडणार नाही. जेवढा जमेल तेवढा वर घ्यायचा, सावकाश आणखीन वर न्यायचा प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या हाताने त्याला आपल्याला ओढायचं आहे. एवढं पण नाही समजा जमत आहे तुम्हाला, कारण खरंच दुखत असल्यावर नाही जमत. सरळ हात खाली करायचा आहे, गच्च ह्या हाताने ह्या हाताला आपल्याला धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मागून दाखवते. हा हात सरळ इथे ठेवायचा आहे, दुसऱ्या हाताने मध्ये हात पकडायचा आहे आणि ओढायचं आहे त्याला मागे. हे तर सहज करू शकताय, कोणीही करू शकते. एवढा हात तुमचा मागे नाही जात आहे, समजा दुखतंय तर खाली तर पकडलं जाईल, सरळ ठेवायचं आहे त्याला. याच्यामध्ये तुमचं 3 प्रकारे काम केलं जातं: ताण, दाब आणि पीळ. हाताला पिळलं पाहिजे, ताणलं पाहिजे आणि त्याच्यावर दाब दिला पाहिजे. आणि चौथी गोष्ट जी ताप दाण पीळमध्ये येत नाही आहे, शेकवलात ना, 2 दिवस शेकवा आणि मग व्यायाम सुरू करा. तुम्हाला खूप फरक जाणवेल. शेकल्याने त्या मसल्सला आराम मिळतो. 1 दिवस बर्फाचा शेक घ्या, 1 दिवस गरम शेक घ्या आणि मग थोडा करून व्यायाम करा. कृपा करून पेन किलर घेऊ नका. पेन किलरचं इंजेक्शन घेतलं तर तो त्रास आहे त्यापेक्षा पुढच्या वेळेला येताना आणखीन जास्त उफाळून येतो. कधी रात्री झोपेमध्येच हात दुखायला लागतो, खूप कळ मारायला लागते. मग काय करणार? शेकवायचं, उठायचं आणि शेकवायचं आणि मग त्याच्यातनं थोडा करून हाताला तुम्ही व्यायाम करायचा आहे. हात तुमचा मागे पण नाही जात आहे तर सरळ करायचा, हाताच्या मुठी आवळायच्या आणि ताठ ठेवायचा आहे. हात सरळ ठेवायचा आहे, सरळ तर राहू शकतो. दुसऱ्या हाताने सरळच हात आपल्याला इकडे ओढायचे,
आणि मग दुसऱ्या हाताने ह्या हाताने दाब देऊन त्याला आपल्याला इकडे ओढायचं आहे. म्हणजे इथे दाबलं जातं आणि इथे ताण येतो. हाताचे खूप सोपे बरेच व्यायाम प्रकार आहेत, पण हे मी काही तुम्हाला सोपे सांगितलेत. हा एकच प्रकार आहे जो तुम्ही केलात ना, हात मागे पकडायचे दोन्ही हात आणि तुम्हाला कमरेतनं खाली वाकायचं आहे, तर तुमच्या कमरेला ताण येतो, खांद्यांना ताण येतो आणि मानेलासुद्धा ताण येतो. काही वेळेला असं होतं की मान दुखत असते आणि त्याचा परिणाम होऊन म्हणून खांदा दुखत असतो. तर असं नाही की मी एक व्यायाम केला तर मला एकाच बाजूवर फरक पडणार आहे. तुम्ही हे नक्की करून बघा. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवते. हात जेवढा जाईल तेवढा मागे जायचा आहे आणि आपल्याला नुसती मान मागे टाकायची नाही आहे, पहिल्याच वेळेला जमणार नाही. सावकाश 2 हात व्यवस्थित पकडायचे आहेत मागे आणि कमरेतनं आपल्याला हळूहळू जेवढं जमेल तेवढं मागे जायचं आहे. हात एकदम ताठ ठेवलेले आहेत, मध्ये हाताला पोक आणायचा नाही, वाकवायचा नाही, काही नाही. 3 प्रकार पुन्हा एकदा व्यवस्थित बघूया. मागे जायचे, हात पकडायचा जेवढा जमेल तेवढा, इतका नाही जमला, हातात हात नाही घालता आली तर असं पकडायचं. सावकाश कमरेतनं खाली जायचे, सावकाश सरळ व्हायचे. हे नाही जमत आहे तर जितका जाईल तेवढं पकडायचं आहे. दुसरा प्रकार सांगितला, हात सरळच ठेवायचा, या हाताने ह्या हाताला पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच वेळेस ह्या हाताला प्रेशर देऊन हा हात आपल्याला बाहेर ओढायचा आणि हा हात इकडे ओढायचा आहे. यामुळे तुमच्या मसल्सवर काम केलं जातं. तिसरा प्रकार मी सांगितला, हात दुमडून वर घ्यायचा आहे, जेवढा जाईल तेवढं दुसऱ्या हाताने त्याला आपल्याला पकडायचं आहे. असं नाही पकडता आलं तर असं पकडायचं आहे आणि त्याला आपल्याला वर ओढून घ्यायचं आहे. एका हाताला ओढल्यानंतर प्रयत्नपूर्वक दुसरा हातसुद्धा मागे धरायचा आहे आणि ओढायचं आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की व्यायाम केलेत, शेक घेतलात, कसं वाटलं. धन्यवाद.